श्री स्वामी समर्थ सगळ्यांना नमस्कार मंडळी. आज तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. तर आज सकाळीच मी इडली बनवली होती. इडली ही कसली होती माहिती आहे का तुम्हाला? साबुदाणा आणि भगर. मुलांना जायचं होतं शाळेमध्ये, त्यासाठी. कारण की आज मुलांना सुट्टीच नव्हती. बाकीच्या सगळ्या शाळेला सुट्टी होती, पण आरुषच्या शाळेला सुट्टीच नव्हती. आरुष म्हणे आम्हाला जायचंच नाही मम्मी. म्हटलं अरे घरी राहून तर काय करता, तुम्ही जा. मग मुलांचे डबे भरले, मुलांचं इकडं आवरलं पण. आणि इकडं आरुष चालला होता बिचारा. त्याला एवढं कसं तरी वाटत होतं ना, का सगळ्यांना सुट्टी आणि माझी शाळा. आरुषचं तर तसं काही नाही, त्याचं जे चालूच असतं. त्याला घरी राहावंसंच वाटत नाही. तो म्हणतो मग मी शाळाच बरी आहे. मग दोघेही बाहेर निघले होते. वरतून साई पण उठला होता. साईला बाय करत होते. दोघेही शाळेत गेले आणि नंतर आहे ना लगेच बाहेरून दिंडी चालली होती एका शाळेची. तर ते बघून खूप छान वाटलं. मग मी ती दिंडीच बघत बसले. छान मुली साड्या नेसले होत्या, गजरे लावले होते आणि लेझीम खेळत चालले होते. आणि मुलंही वारकरी संप्रदायाचा पोशाख घातलेला होता. त्यांच्या हातामध्ये झेंडे होते, दोघांच्या हातामध्ये पालखी सोहळा होता आणि त्या पालखीमध्ये विठ्ठलाची मूर्ती. ते बघूनच सकाळी सकाळी विठ्ठलाचं दर्शन झालं. घरामध्ये आले, थोडंसं आवरलं तर साई पण खाली आला होता. त्यालाही वारकरी बनलं होतं, पण त्याचे फोटो काढायचे होते. तो काही फोटोज काढून देत नव्हता. नंतर ना पुन्हा आवरलं आणि बाहेर आले तर बघितलं तर पाऊस झालेला होता. तर कारण कळलंच नाही पाऊस झालेला. दुपारच्या वेळेस मुलं आले, त्याचे पप्पा शाळेतून त्यांना घेऊन आले. मुलं आले, आम्हाला जायचं होतं स्वामी समर्थ केंद्रामध्ये. आज उपवास होता. म्हटलं चला आपण मंदिरात गेलं का आपलं उपवास घडल्यासारखं वाटतं आणि छान वाटतं बरं का मंदिरात गेल्यावर. तर आम्हाला जायचं होतं केंद्रामध्ये. तर आवरलं आम्ही आणि जाताना ATMमध्ये गेलो. तिथं आरुषची हरकत चालली होती बाहेर. तर मग केंद्रामध्ये आलो गारखेड्याला. हे बघू शकता, हे श्री स्वामी समर्थाचं मंदिर आहे. इथे अर्णवने पाय धुतले, अंगावर गोमूत्र शिंपडून घेतलं आणि मी पण पाय धुवून अंगावर गोमूत्र शिंपडून घेतलं. कारण स्वामींच्या केंद्रामध्ये एंट्री करायच्या पहिलेच पाय धुणं आणि गोमूत्र शिंपडणं ही परंपराचे. मग आम्ही नंतर औदुंबराला 11 प्रदक्षिणा घालून घेतल्या. मग माझ्या 11 प्रदक्षिणा घातल्यानंतर अर्णव पण म्हणे मम्मी मला पण 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे. म्हटलं चालेल. कसं असतं माहिती आहे का, आपण जे करतो तेच मुलं बघून करत असते. आणि मुलांना फक्त अभ्यासात हुशार असणं तर गरजेचं आहेच, पण त्यांना संस्कार लावणं पण तितकंच गरजेचं आहे. तर अर्णवला पण स्वामींची सेवा करायला फार आवडतं, आरुषला पण आवडतं. आणि मग प्रदक्षिणा झाल्यानंतर आम्ही दरबारात आलो. मग ही बघा स्वामींची प्रतिमा किती सुंदर आहे ना. मग इकडे आरुष आणि आम्ही दोघांनाही मुजरा केला आणि स्वामींना मुजरा केला का एवढं छान वाटतं. आणि नंतर आम्ही स्वामींचं दर्शन घेतलं, थोडंसं 2 मिनटं तिथं बसलो आणि लगेच बाहेर आलो. बाहेर आलं तर तिथं आहे ना साबुदाणा वाटप करत होते. मग साबुदाणा आम्ही तिथंच खाल्ला. म्हटलं हा प्रसाद आहे, हा आपण इथंच खाऊया. कारण की आम्हाला माहिती होतं की आपण मंदिरात आलो तिथं प्रसाद असणारच, म्हणून आम्ही घरी काही साबुदाणा बनवलाच नव्हता. मग त्याच्यानंतर आम्ही इकडं गजानन महाराज मंदिर आहे थोडंसं स्वामींच्या पुढेच आहे. तर मग आम्ही तिथं आलो होतो दर्शनाला. तर तुम्ही बघू शकता हे गजानन महाराजांचं मंदिर आहे. मग आम्ही थोडंसं तिथंही प्रसाद होता, आम्ही तो काही घेतला नाही, तुम्ही बघू शकता. आणि आम्ही गेलो तर तिथं आहे ना एवढी गर्दी नव्हती. सकाळी खूप होती वाटतं, पण आम्ही दुपारच्या वेळेस गेलो त्याच्यामुळे एवढी काही गर्दी नव्हती. आमचं छान दर्शन झालं. खाली गाभाऱ्यामध्येच गजानन महाराजांची मूर्ती आणि वरती विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर. मग आम्ही इकडे भजनं पण चालू होते, गाणे पण चालू आहेत छान. आणि मग दर्शन झाल्यानंतर घरी आलो. छानपैकी मी चहा ठेवला. म्हणलं आज पावसाचं वातावरण आहे, चहा करूया. चहा केला, घेतला. तर कसा वाटला माझा व्हिडिओ आजचा तुम्हाला? श्री स्वामी समर्थ.